नमस्ते मित्रांनो. इथे दिसतोय तुम्हाला, हा आहे आपला गहू. हा गहू बघा, इथे दिसतोय तुम्हाला एकदम सोनेरी कलरचा गहू, आणि इथे दिसतोय ते एकदम हिरवागार गहू. तर ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय आहे मित्रांनो? फरक म्हणजे काय आहे? फरक असा काही नाही. ह्या रानामध्ये होते आपले कांदे आणि ह्या रानामध्ये होतं आपलं सोयाबीन. सोयाबीन जरा लवकर निघाल्यामुळे आपण सोयाबीनच्या रानात गहू लवकर पेरला होता, आणि ह्या रानामध्ये आपलं होतं ते कांदं. आता हे कांदं काढल्यानंतर ह्या कांद्याच्या रानात जरा गहू केला आहे, उशिरा लेट झाला आहे. लेट झाल्यामुळे हा तुम्हाला दिसतो हिरवागार. जरा मध्ये पण थोडं प्रॉब्लेम झालेला आहे, काय तर थोडं खत पाणी काहीतरी कमी पडलेलं दिसते तुम्हाला तिथे. इथे जरा खड्डा खड्डा दिसते बा. बघितलं, ह्या फरक आहे. थोडं लेट मागं पुढं झाल्यामुळे हे जे तुम्हाला दिसतंय, हे इकडं बघा. आता इकडला गहू आपला काढायला आलेला आहे मस्तपैकी. किती रान आहे बघा हो घास. जवळजवळ आपला 2-3 एकर असा गहू आहे. इकडला गहू आता आपल्याला काढायला आलेला आहे, आणि इकडला गहू मात्र थोडा टाईम लागणार आहे. आत्ता निसवा लागलेला आहे, पोटऱ्यात आलेला आहे, निसवलेला आहे. बघितलं, तर हा पण लवकरात लवकर काढायला येईल. तर अशा प्रकारे आपली शेती आहे. हे बघा, पक्षी पंछी कसे असतात रानामध्ये, एकदम मस्त. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय आहे? तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय केलेलं आहे? आपल्या शेतामध्ये तर आपण अशा प्रकारचा गहू केला आहे. थोडी ज्वारी देखील आपण केलेली आहे, आणि राहिलेल्या ठिकाणी गहू केलेला आहे. आणि पलीकडे एक वावर आहे आपलं, त्या वावरामध्ये आपलं असतात कांदे. तर मित्रांनो, हे आपल्या शेतकऱ्याचं पिवळं जरद सोनं, बरोबर आहे का नाही? आपल्या शेतकऱ्याचं हेच ते सोनं. आपल्या रानामध्ये खुले आम टाकतो आपण, ते आपलं सोनं. आता भाव लागेल न लागेल ते आपल्या हातात नाही. आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी नाना प्रकारची पिकं घेतच असतो. मग कोणी ज्वारी घेतं, कोणी गहू घेतं, कोणी मका असेल, हरभरा असेल. त्यापैकी आपण ही घेतलेली एक पीक आहे. तर अशा आहे, आपला गहू भरपूर आहे. गव्हाला थोडा भाव लागावा, प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला भाव लागावा, एवढीच एक अपेक्षा आहे. शेतकऱ्याच्या काही गरजा जास्त नसत्या, मोठ्या गरजा अपेक्षा लई नसत्या त्या. एवढंच त्यांच्या गरजा असतात की त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, मुलींचं शिक्षण असेल, कदाचित मुलीचं लग्न असेल. तर ते सर्व कार्य तो शेतकरी हे आपल्या शेतीवरच करत असतो, शेतीच्या आधारावर. परंतु सध्याची चालूची परिस्थिती जर आपण मंडळी बघितली, तर सध्या शेतकऱ्याच्या वस्तूला भाव नाही आहे. म्हणजे आता तुम्ही कांदे बघताय, कांद्याला काय भाव चालू आहे? शेतकऱ्याचा कांदा सध्या 5 ते 6 रुपये किलो. 50 किलोची बॅग साधारणतः 200, 250, 300 रुपयाला चाललेली आहे. तर मित्रांनो, मला सांगा, असं जर शेतकऱ्याचं भयानक जर पिळवणूक जर होत असेल, शेतकरी कसा उभा राहणार? तर इथल्या शासनानं शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी पाऊल उचलावं. कांदा जो निर्यात केला जातो त्याच्यावरती भर दिला पाहिजे. आयात करणं कमी, परंतु निर्यात करणं गरजेचं आहे. तरच शेतकऱ्याला 4 पैसे भेटतील, अशी एक आशा आणि अपेक्षा आहे. तर मित्रांनो, माझ्या मनातील शेतकऱ्याविषयीच्या भावना मी थोडं मांडण्याचा प्रयत्न केलो आहे. याच्याबद्दल जर कोणाला काही वाटत असेल तर मोठ्या मनाने माफ करा. परंतु शेतकऱ्याची खरीच जी चालू परिस्थिती आहे ती मी मांडली आहे शेतकऱ्याची, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचं आपला गहू दिसतंय. इथवर गहू आलेला आहे. इथं दिसते तुम्हाला, इथं आपली विहीर आहे. आता इथं जरा डोंगर हिरीतला साचलेला आहे, त्यामुळे हिर नाही दिसणार तुम्हाला. परंतु चला, तरी पण मी तुम्हाला विहीर दाखवतो. बऱ्याच जणांनी विहीर बघितली बी नाही आपली, परंतु तरी पण मी तुम्हाला दाखवतो. डोंगर चढून हे बघितले,
ही आहे आपली विहीर. ह्या विहिरीतल्या पाण्यावरच आपला हा गहू आलेला आहे. ह्या गव्हाला आपण विहिरीतलं पाणी दिलेलं आहे. आपली ह्या रानामध्ये आपल्याला पाण्याचं साधन नव्हतं, त्यामुळे गेल्या वर्षी आपण ही विहीर खांदलेली आहे. विहिरीत सध्या पाणी दिसतं एवढ्या प्रकारचं आहे. अशा प्रकारचं पाणी आहे सध्या. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.